पुणे बुक फेस्टिवलमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त त्यांच्याच आठवणीसाठी त्यांच्याच स्मरणार्थ एक पॅव्हिलियन देखील इथे उभारण्यात आलं आहे. त्याच्या माध्यमातून आपण बघू शकतोय की आदिवासी पाड्यातल्या ज्या काही प्रथा आहेत, ज्या काही आपल्याला माहिती नसणाऱ्या सर्व गोष्टी आहेत त्यांना इथे मांडण्यात आल्या. म्हणजे आदिवासी भाषामध्ये एखाद्या गोष्टीला काय म्हणतात किंवा आदिवासी भागामध्ये विविध ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत त्याचं देखील इथे प्रदर्शन मांडण्यात आलं. आपण ते आता थोडक्यामध्ये बघणार आहोत की आपण इथं बघू शकतो की बिरसा मुंडांचं देखील मोठे पोस्टर लावण्यात आलं आहे. त्यांची या वर्षी म्हणजे 2024-2025 मध्ये जे आहे ते 150वी जयंती आहे त्यांची आणि त्या निमित्तानेच आपण आता बघू शकतो की इथं गर्दी देखील झालेली आहे आणि इथे जे पोस्टर सगळे लावलेले गेले आहेत ते तुम्ही बघू शकताय की ट्रायबल लोकांना किंवा म्हणजे जे आदिवासी पाड्यातले जे लोक आहेत त्यांची जास्त करून माहिती ते सर्वांना पोस्टर्सच्या माध्यमातून दिलेली आहे. आणि ही तसं बघायला गेलं तर प्रचंड न माहिती असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ते ह्या पुणे बुक फेस्टिवलच्या माध्यमातून आता नागरिकांना इथे अनुभवायला मिळणार आहेत. म्हणजे विविध गोष्टी ज्या आहेत, विविध प्रथा, विविध परंपरा ज्या आदिवासी पाड्यातल्या असतात, ज्या आदिवासी भागातल्या असतात त्याचं प्रदर्शन इथे थोडक्यात मांडण्यात आलं. आणि या गोष्टीमध्ये आपण बघू शकतो की भगवान बिरसा मुंडा यांना ही एक वेगळ्या प्रकारची आदरांजली पुणे बुक फेस्टिवलच्या माध्यमातून इथे FC कॉलेजच्या ग्राउंडवरती देण्यात आलेली आहे. आपण आजूबाजूला देखील बघू शकता की कशा प्रकारे आदिवासी पाड्यामध्ये तिथली लोक, आदिवासी जी लोक आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये कशा प्रकारे त्यांच्या काही प्रथा होत्या, कशा प्रकारे त्यांची शिस्त होती, कशा प्रकारे त्यांचे गोंधळ प्रकार होते, पोशाख असायचे, वाघबगार पद्धत वगैरे, पुनर्विवाह पद्धत, या सर्व गोष्टींची माहिती इथे व्यवस्थितपणे अगदी दागिन्यांपासून ते वाद्य वैभवांपर्यंत इथे देण्यात आलेली आहे. किंवा देवी देवतांचे टाक पण त्यांच्यामध्ये कसे असतात ह्याची माहिती देखील इथे देण्यात आलेली आहे. आणि त्यासोबतच म्हणजे पर्यावरणीय एक ॲस्पेक्ट म्हणजे एन्व्हायरमेंटल एक ॲस्पेक्ट इथे देखील देण्यात आलेलं आहे की इथे विविध वृक्षांची माहिती देण्यात आली, इथं फोटो देखील लावण्यात आला आहे. अशा विविध गोष्टी ह्याच्या माध्यमातून आपण बघू शकतो की इथे दाखवण्यात आल्या आहेत. आणि इथे वेगवेगळे शब्दांची देखील आता आपण थोडं पुढे जाऊन देखील आपण बघणार आहोत की आदिवासी पाड्यामध्ये काही वेगवेगळे शब्द देखील आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीज पण आहेत की मराठी शब्दांना लागूनच ह्या सिमिलॅरिटीज आहेत की एखादी मराठी गोष्ट आपण जी मराठीमध्ये बोलतो ते आदिवासी लोक त्यांच्या भाषेमध्ये काय बोलतात असे वेगवेगळी इथं नावं देखील लिहिली आहेत. आपण ती देखील जाणून घेऊ. अक्षय भिंतीला देखील तुम्ही बघू शकता की जे शूरवीरांनी देशासाठी, भारतासाठी आणि समाजासाठी आपलं प्राण वाहिले त्या शूरवीरांचं देखील ते पोस्टर लावण्यात आले आहेत. आणि एवढंच नव्हे तर जी लोक आपल्याला आत्तापर्यंत माहिती नव्हती या त्यांच्या माध्यमातून ह्या पुणे बुक फेस्टिवलच्या माध्यमातून या पोस्टरच्या माध्यमातून आपल्याला ते देखील समजण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. आणि एवढंच नव्हे तर आता जे शब्द आहेत म्हणजे शब्दरचना जी ती लोक करतात किंवा त्यांच्या भाषेमध्ये प्रत्येक भाषेमध्ये प्रत्येक गोष्टीला वेगवेगळं नाव असतं. मराठीमध्ये काही गोष्टीला वेगळं म्हणतात, हिंदीमध्ये काही गोष्टीला वेगळं म्हणतात, गुजरातीमध्ये एखाद्या गोष्टीचं नाव वेगळं असतं. तसंच इथे देखील आपण बघू शकतो की वेगळी नावं आहेत. म्हणजे बेजा तिररे म्हणजेच किती गोड, असे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे तू मोडू नकोस, नीव किनी कनकेम, असं बरेचशी वेगवेगळी नावं त्यांनी इथे दिली आहेत. म्हणजे जी आपण वाचल्यानंतर आपल्याला ती बोलण्यासाठी पण असं थोडंसं आपल्याला अवघड पडतं की आपण ते प्रोनाउन्सिएशन कसे केले पाहिजेत. तशा विविध प्रकारची शब्द आणि शब्दरचना किंवा शब्दांची मांडवली इथे व्यवस्थितपणे केली गेलेली आहे. म्हणजे जर आपण ह्या गोष्टीला पुणे बुक फेस्टिवलला जर व्यवस्थितपणे जर बघितलं तर अखंड ज्ञानाचा स्रोतच पुण्यामध्ये अवतरल्याचे आपल्याला इथे फिलिंग येते. कारण की जेव्हा कोणी पुणे बुक फेस्टिवलला गेलं आणि ह्या भागामध्ये जेव्हा जास्त करून येईल माहिती नसणारे शब्द म्हणजे एखाद्या समाजामध्ये, एखाद्या भारताच्या एखाद्या पार्टमध्ये, एखाद्या रिजनमध्ये जर अशा वेगळ्या प्रकारचे शब्द आहेत ह्याची आपल्याला माहिती नसेल आणि अचानकपणे इथून आपलं समजतं ह्या भागामध्ये असं बोलतात का, ते एक वेगळी माहिती देखील आपल्याला या गोष्टीच्या माध्यमातून म्हणजे पुणे बुक फेस्टिवलच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे पुण्यामध्ये ज्ञानाचा अखंड स्रोत अवतरलेला आहे ह्या पुणे बुक फेस्टिवलच्या माध्यमातून. म्हणजे शिक्षणाचं माहेरघर आपण पुण्याला म्हणतो हे खऱ्या अर्थाने म्हणजे या पंक्तीला म्हणजे या वाक्याला पुण्याला आपण जे म्हणतो की शिक्षणाचं माहेरघर आहे, हे जो बुक फेस्टिवल पुण्यामध्ये आता चालू आहे, जो आकार घेत आहे आणि जो आता सुरू राहणार आहे अजून 21 तारखेपर्यंत, तो ह्या वाक्याला खरंच खूप साजेसा आहे की पुणे शिक्षणाचं माहेरघर आहे. ह्या माध्यमातून म्हणजे मागे देखील आपण म्हणजे बघू शकतोय चांगले अंडा, छान आहे, होवय, वाहवा, म्हणजे असे वेगवेगळे जे शब्द आहेत या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहेत. ह्या गोष्टीची माहिती बऱ्याच लोकांना नसते. जेव्हा इथे येऊन नागरिक बघतायत तेव्हा समजतंय की वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या भाषेत, वेगवेगळ्या समाजात, वेगवेगळ्या जागेवरती कशा प्रमाणात बोलण्यात येतात ते. तर या गोष्टी तुम्हाला देखील काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशुक आशिल.